मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलेलं होतं की 2 प्रश्न आलेले आहेत. एक WhatsAppला एका ताईंनी विचारलेला होता, एक कमेंटमधून विचारलेला होता. तर 2मधील एकाच प्रश्नाबद्दल मी बोललेले होते मागच्या व्हिडिओमध्ये. तर दुसरा एक प्रश्न WhatsAppला एका ताईंनी विचारलेला होता की ताई मला आता 1 महिना इतकं बिझी शेड्यूल आहे माझं. मला अजिबात म्हणजे अजिबात वेळ मिळत नाही आहे उपासनेला किंवा भजनाला वगैरे. तर मी आता कसं करणार मग? मग 1 महिनाभर मी म्हणजे मी कधीच खंड नाही केलेला माझ्या उपासनेमध्ये. मी 3.5 वर्ष झालं आईंच्या मार्गात आहे. मी कधीही खंड नाही केला उपासनेमध्ये. पण 1 महिनाभर नाही जमणार आहे मला. तर मग मी उपासना नाही केली तर आईंना काही वाईट वाटेल का? किंवा आई चिडतील का माझ्यावर? असं त्यांचा प्रश्न होता. तर आई चिडणार नाहीत. आई शेवटी आपल्या आई आहेत. पण तुम्हाला सांगू, आपण जी उपासना करतोय ही आईंच्या कल्याणासाठी नाही, आपण आपल्या कल्याणासाठी ही उपासना चालू केलेली आहे. ही जी उपासना आहे त्या आपलं भवितव्य घडवण्यासाठी आहे. तर कधीही उपासनेमध्ये खंड करायचा नाही. हां, आपल्याला आता खूप बिझी शेड्यूल आहे, मान्य आहे. पण तुम्हाला सांगू का, आपण अंघोळ करून स्वतःचं आवरेपर्यंत आईंनी पण एका ह्याच्यामध्ये एकांना असंच सांगितलेलं की अजिबात वेळ मिळत नाही. तर आईंनी त्यांना सांगितलेलं, अंघोळ करून स्वतःचं आवरेपर्यंत तुम्हाला जेवढा वेळ मिळतोय तेवढा तुमची बालोपासना होऊ शकतात. तर मी ताईंना हेच सांगेन किंवा इतर कोण नाहीच अजिबातच वेळ नाही आहे, नाहीच अजिबात वेळ नाही आहे, तर त्यांना एवढं सांगेन की तुम्हाला एक अर्धा तास तरी स्वतःचं आवरायला लागतोय का नाही? तेवढ्या काळात तुम्ही त्या अर्ध्या तासामध्ये तुमची बालोपासना होऊन जाईल. तुम्ही बालोपासना तेवढ्या काळामध्ये म्हणू शकताय. बरं, जर तुम्हाला अजिबातच वेळ मिळत नाही आहे, तुम्ही जाताना ऑफिसला किंवा ऑफिसवरून येताना तुम्हाला एक 15-20 मिनटं तरी लागत असतील ना जायला यायला. मग ते एक अर्धा तास पकडला तर तेवढ्या अर्ध्या तासात सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकताय. जाता 15 मिनटं, येता 15 मिनटं. तर अर्धा तास तुमचं नामस्मरण इथं होऊ शकते. नाही मला बाकीचं काही बोलायचं नाही आहे, एवढ्या काळामध्ये मी नामस्मरण करतच ऑफिसला जाणार, नामस्मरण करतच ऑफिसमधून येणार. बरं, तुम्हाला असं तोंडी नाही म्हणता आलं तर यूट्यूबवर आपल्याकडं नामस्मरण आहे, यूट्यूबवर आपल्याकडं बालोपासना वगैरे आहे, तर ते लावून तुम्ही जाऊ शकताय. बरं, तुम्ही संध्याकाळी येताना जर तुम्हाला जास्त वेळ असेल, तासभर तुम्हाला घरी यायला लागत असेल वगैरे, तर तुम्ही नित्योपासना लावू शकताय. आईने असं कुठंही सांगितलेलं नाही आहे तुमची कामं सोडा आणि 1.5 तास मला माझ्यासमोर बसा आणि भजन करा. आईने असं कुठं सांगितलेलं नाही. आईने फक्त सांगितलंय की मनापासून उपासना करा, मनापासून उपासना करा, ती देवाला पोहोचते. मग ती मनापासून, मग जर वेळ असेल तुम्हाला तर नक्कीच तुम्ही मंदिरात जाऊन तास 1.5 तास बसून भजन नक्कीच करा. जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर घरी बसून तास 1.5 तास नक्कीच भजन, उपासना तुम्ही नामस्मरण, बालोपासना जे काय असेल ते. पण तुम्ही व्यापात आहे, तुम्ही आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यापात आहे, तर व्यापातच आपल्याला हरिस्मरण करायचं आहे, व्यापातच आपल्याला सगळं करायचं आहे, उपासना वगैरे. मग स्वयंपाक करताना तुम्ही भजन लावू शकताय. तास 1.5 तास स्वयंपाकात जातोय आपला, तर तेवढ्या काळामध्ये आपण आपलं भजन करू शकतोय. येता जाता नामस्मरण करू शकतोय, ऑफिसला जाताना येताना नामस्मरण करू शकतोय. संध्याकाळी समजा जर आता काहीतरी किचनची वगैरे कामं तर बायकांना करावीच लागतात, ती आवरता एक 15-20 मिनटं मिळाली, ते करतच तुम्ही नामस्मरण करू शकताय. वेळ असा पर्सनली काढून तुम्ही बसूनच करा असं नाही आहे. तर उपासना खंडित करायची नाही, मात्र खंड पाडायचा नाही उपासनेमध्ये. भले तुम्ही तुमची 1.5 तासाची उपासना आहे, तुम्ही वेळ मिळेल तसं जरी केलं तरी आईंना जर माहिती असेल की खरंच ह्याला वेळ नाही आहे, तर ती तुम्ही तोडून उपासना केली तरीसुद्धा ती आईंच्यापर्यंत पोहोचणार. बरं, बालोपासना वगैरे तर अर्ध्या तासाचीच आहे. आपल्या आवरेपर्यंत आपली बालोपासना म्हणून होऊ शकता. जर तुम्हाला तसंच पाठ नसेल, पुस्तकच हातात घ्यावं लागत असेल तर यूट्यूबवर लावा. बरं, तुम्हाला पाठच असेल, बालोपासना तुम्हाला अगदी व्यवस्थित पाठ आहे, तर मग काही प्रश्नच नाही, काही करता तुम्ही म्हणू शकताय. भजन वगैरे पाठच असेल तर तुम्ही काही करता करू शकताय. जर पाठ नसेल तर यूट्यूबवर आपल्या चॅनलवर वगैरे पण व्हिडिओ आहेत भजनाचे, ते लावून तुम्ही करू शकताय.
तर उपासनेमध्ये खंड करू नका. उपासना ही खूप जास्त महत्त्वाची आहे आणि आईंनी नाराज होण्यापेक्षा आईंनी आपल्याच कल्याणासाठी ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ह्यातनं आपण आईंचं नाही, आईंच्या आईंनी जे शिकवलं आहे त्यातनं आपण आपलं कल्याण करून घेणार आहोत. आईंचं काही यात तोटा नाही आहे. जो काही तोटा होणार आहे तो आपला तोटा होणार आहे. आई काही आपल्याला शिक्षा देणार नाहीत. आई आपल्याला कधीही हे करत नाहीत. आपण त्यांची मुलं आहे, त्यांनी आपल्याला शिक्षा देत नाहीत. पण शिक्षा देतात ते आपले कर्म. का तर तुझं विस्मरता अंगी चढे मद, तुझला स्मरता सदा सावध, असं भजनात आईंनी सांगितलेलं आहे. मग तुला विस्मरलं की माझ्या अंगी मद चढतोय आणि तुला मी स्मरायला लागलो की मी सदा सावध असतोय. मग एक महिना उपासनेमध्ये जर खंड पडला तर आपण सावध राहीन का? नाही राहणार सावध. आणि आपण म्हणजे अगदी व्यवस्थित तरी म्हणजे जीवन जगू शकू का? आपण मी तर म्हणते जे सेवेमध्ये आहे त्यांचं जीवन सगळं आईंच्यावर आहे डिपेंड. का तर त्यांनी जे सांगितलं आहे त्या मार्गात जोपर्यंत आपण चालत राहतो ना, आपण अगदी व्यवस्थित आणि आईंच्या मार्गांना सोडून म्हणजे आपले गुरूंनी जे सांगितलं आहे त्या गोष्टी सोडून आपण दुसरं करायला लागलो ना, बघा अशा गोष्टी होत जातात आपल्याकडून की आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळे उपासनेमध्ये कधी खंड करू नका. मी तुम्हाला सांगू, इथं सांगलीमध्ये पूर आलेला होता. आईंच्या मंदिरमध्ये पाणी होतं. बंधूंना इतकं म्हणजे कौतुक करण्यासारखे बंधूंनी उपासना केलेली होती. म्हणजे अगदी आईंना घेऊन ते वर बसलेले होते. अगदी म्हणजे जो शेवटचा मजला आहे तिथं म्हणजे तिथं उपासना करत होते. म्हणजे 24 तास तिथं आईंना घेऊन ते वरती होते. बंधू घरी जात नव्हते, तिथंच थांबत होते. आणि ते असं नावेतून त्यांना जेवण वगैरे पुरवलं जायचं. पण बंधू आलेले नव्हते, तिथं उपासना करत होते. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बंधूंनी उपासना चालू ठेवलेली होती. तर खूप कौतुकासारखी इथं उपासना त्यावेळेला झालेली होती आणि कायमच होते. एक व्यक्ती भजनाला असेल ना, व्यक्ती सुरुवात पण भजनात किंवा आपल्या सेवेत कधीही खंड करू नका. भले जरा तुम्हाला सांगू, जर आपल्याला त्या वेळेतच अजिबातच जमणार नसेल, त्या वेळेतच एकदम काम आलं तर आईंना प्रार्थना करा की आई मला क्षमा करा, आज ह्या वेळेची उपासना माझी हे झालं, पण मी थोड्या वेळानं करेन. जी वेळ जमेल त्या वेळेत आईंना सांगा. बघा, आपण एखाद्या व्यक्तीला सांगत असतोय की मला ह्या वेळेत जमलं नाही, सॉरी हां, आणि मग मी ह्या वेळेत येईन किंवा आपण ह्या वेळेत हे काम करू, असं आपण आधी सांगतोय ना. आपल्याला जमणार नसेल तर असं आपले गुरु पण आपली वाट बघत असतात. माझा भक्त सेवा करणारे, उपासना करणारे ते पण आपली वाट बघत असतात. तर आपण त्यांना पण सांगितलं पाहिजे 1 तासभर आधी, 1-2 तास तरी आधी. म्हणजे ही माझी भावना आहे हां, मी हे असं करते. तर 1 तास 2 तास आधी की आई हे आत्ता जमणार नाही पण मी करणार, तर ह्या वेळेत ही आत्ता नाही, ह्या वेळेची उपासना ह्या वेळेत नाही झाली तर थोड्या वेळानं ह्या वेळेत करेन, असं आईंना सांगायचं. आणि त्या पद्धतीनं ते 1 महिनाभर मी अशी उपासना करते आई, समजून घ्या. आणि आईंना पण आपल्या खऱ्या अडचणी माहीतच असतात. तर उपासनेमध्ये खंड करू नका. उपासना चालू ठेवा. फक्त उपासनेच्या वेळा थोड्याफार बदलल्या तर आईंना सांगा तसं, आईंना प्रार्थना करा आणि उपासना मात्र चालू ठेवा. उपासना कधीही बंद करू नका कुणीही. उपासनेशिवाय आपलं आयुष्य व्यर्थ आहे. तर उपासना नेहमीच चालू ठेवा.